पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की इंधन कमी वापरा, घरी बसून काम करा, तसेच तेलाचा वापर कमी करा आणि सोनं खरेदी शक्यतो वर्षभर टाळा असे आवाहन केल्यानंतर मी सध्या तेलाच्या दुकानात आहे आणि छत्रपती संभाजीनगरमधील हे प्रसिद्ध तेल भांडार आहे. इथं सुटं आणि पॅकिंग तेल मिळतं आणि या ठिकाणी बघू शकता की तेलाचे या ठिकाणी बॉटल आहेत, कॅन आहेत, परंतु कुठेतरी थोडाफार का होईना नरेंद्र मोदींनी यांनी आवाहन केल्यानंतर फरक या ठिकाणी बघायला भेटतं. आपल्यासोबत या दुकानाचे मालक आहेत. दादा मला सांगा, काल नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी तेलाचा वापर कमी करा, म्हणजे जे खायचं तेल आहे त्याचा वापर कमी करा असं आवाहन केले. काही परिणाम दिसतोय का? हां, कालपासून असं वाटतंय की बा जिथं लोक 5 लिटर घेऊन जात होते, आता सध्या तिथं 2 लिटर, 2.5 लिटर, 3 लिटर असं घेऊन चाललेले आहे. मोदींना आपल्या भारताचे पंतप्रधान असल्यामुळे त्यांनी सांगितलेलं सगळे लोक ऐकतात, आम्ही पण ऐकतो. त्यामुळं आम्ही आता सगळ्या लोकांनीच असं ठरवलेलं दिसतं आहे की बुवा थोडं सपोर्ट करायचं आहे आणि तेल कमी वापरायचं आहे. आमचं एकट्याचंच नाही तर पूर्ण भारताचा आपल्याला विचार करायचा आहे. त्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर खरंच आपल्याला देशाला सपोर्ट करण्याची जरूरत आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी तेल कमी वापरावं, तळण विळण कमी करावं. फक्त योग्य ते जेवढं आहाराला आपल्याला घरी जेवायला जेवढं तेल लागतं तेवढंच वापरलं पाहिजे, एक्स्ट्रा वापरू नये. सध्या आपल्या फरक दिसतोय. नागरिक जे तेल घ्यायला येतात, ग्राहक येतात, घेतलेलंच आहे. नागरिक आता सध्या जिथं 5 लिटर घेऊन जात होते आता तिथं 3 लिटर घेऊन जातात आहे. जे लोक 2-3 लिटर घेऊन जात होते 1-1 लिटरचे पॉकेट घेऊन चाललेले आहे. त्यामुळे नागरिकांवर फरक पडलेला दिसतोय. विद्याजन्य परिस्थिती असेल किंवा पंतप्रधान यांनी आवाहन केलं असेल, पण तेलाच्या भावामध्ये किंवा किमतीमध्ये काही भाववाढ झाली आहे का, काय जाणवतं? सध्या भाव वाढ झालेली नाही आहे. जी आहे 1 महिना 1.5 महिन्यापासून तीच चालू आहे. आता उद्या कमी होणार असं होतं, पण अजून पत्तर काही नाही. आता सध्या भाव स्थिर आहे त्याचे. नक्कीच हे होते तेल भांडारचे मालक. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर नागरिकांमध्ये जागरूकता बघायला भेटते आणि कुठेतरी नागरिक जे 5 लिटर तेल नेत होते किंवा 5 किलो नेत होते ते 2 किलो, 3 किलो किंवा 2 लिटर, 3 लिटरवर आलेले आहेत. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.